येथे जमलेल्या माझ्या बाळ मित्रांनो, आज मी तुम्हाला वक्तृत्व स्पर्धेनिमित्त जे काही 2 शब्द सांगेल ते तुम्ही शांत चित्तेने ऐकाल अशी मी आशा बाळगते. मित्रांनो, आपली भारतीय संस्कृती ही एकमेव आहे की जिच्यात एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात आहेत. नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची, नित्य काळजी घरात घ्यावी वय झालेल्या पानांची, ज्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची, ज्याची त्याला जागा द्यावी वयाप्रमाणे मानाची. ही शिकवण देणारी आपली भारतीय संस्कृती असताना माझ्यासारखी कित्येक मुले पालनाघरात लहानाची मोठी होतात. पालनाघरांची संख्या वाढते आणि त्याचबरोबर वृद्धाश्रमांची देखील. म्हणजे आदर्श अशा संस्कृतीतील संस्कार विसरून केवळ आपल्या सोयीसाठी, स्वातंत्र्यासाठी हे पाश्चात्य विचार स्वीकारायचे. यात आम्हा मुलांचं काय चुकलं? आम्हाला पालनाघरात राहण्याची काय शिक्षा? त्या दिवशी कुठे ते ऐकलं, आई बाबा लहानपणी मुलांना पालनाघरात ठेवतात, मग मोठेपणी मुलं आई बाबांना वृद्धाश्रमात ठेवतात. आज जरी हे काही अशी खरं असलं तरी बरोबर नाही. आम्हा मुलांना काय हवंय? आम्हाला हवेत आमच्याशी खेळणारे आजोबा. आजी आजोबा घरात नसताना भूक लागली का रे बाळा? मणीचे आजी आजोबा कसे त्यांच्याच घरात राहतात, मग माझे का नाही राहत? बेटा, आपलं घर लहान आहे, शहरात मोठं घर घ्यायला परवडणार नाही आपल्याला. शिवाय 2 माणसं वाढली की खर्च देखील वाढला. महिनाभराच्या खर्चाची तोंड मिळवणी करताना किती ओढा होते आमची, बघतेस ना तू. आम्हाला नको का ते? आई म्हणाली. सगळं खरं, पण वेळ प्रसंगी आपल्या पोटाला चिमटा काढून त्यांनाही वाटतच असेल आपल्या मुलाबाळांजवळ राहावं, नातवंडांचा जीव रमवावा, आयुष्याच्या संध्याकाळी कसं आनंदात राहावं. हा विचार माझ्या इवल्याशा मनात डोकावला. पण बोलणार काय? लहान पडले ना मी. आई बाबा जातात सकाळीच निघून आपापल्या ऑफिसला, मग घरात मी एकटीच. शाळेतून आल्यावर कुलूप उघडून आत यावं, आपलं वाढून घ्यावं, जेवावं आणि लागावं आपल्या उद्योगाला. मध्ये आळस कंटाळला तर मग टीव्ही समोर बसावं. मध्येच येणार एखादा फोन, अभ्यास कर, टीव्ही लावून बसू नकोस. टीव्हीतली सगळी नवी गाणी, सिनेमा पाठ, अभ्यासाच्या नावानं मात्र शून्य. पण मी आणि माझ्यासारखे कित्येक मुलं अशा वेळी आई बाबा, आजी आजोबांना अशा वेळी मुकत असतो. खरं तर मीच करत असतो. हेच जर आजी आजोबा घरात असते तर घरचा दरवाजा उघडा असता. मी शाळेतून येणार, अजून का नाही आली पोर म्हणून आजी वाट पाहत राहिली असती. आजोबा तिला समजावत म्हणले असते, येईल ग, मैत्रिणींबरोबर गप्पा मारत येत असेल. मग शाळेतून यायला उशीर झाल्यावर आजीने रागे भरले असतं, पण गरम गरम जेवायला वाढलं असतं. जास्त वेळ टीव्ही पाहिला तर आजोबा रागवले असते. ये कविता पाठ करू म्हणाले असते. माझ्या कविता पाठ असत्या. परीक्षेच्या ऐन तोंडावर पाठ करावे लागल्या नसत्या. या त्यांच्या प्रेमाच्या रागवण्याला देखील आम्ही मुकलो आहोत. शाळेत काही मुळे संस्कृत श्लोक, सुभाषित, पाढे तोंडपाठ अस्किळपणे म्हणतात. कोणी शिकवला? या प्रश्नावर अभिमानाने सांगतात आजोबांनी. त्यावेळी वाटतं, माझे आजोबा जर माझ्याजवळ असते तर मला हे सारं अवगत झालं असतं. पण माझे आजोबा तर फार हुशार आणि शिस्तीचे आहेत. माझे आजोबा जर माझ्याजवळ असते तर माझं गणित मुळीच कच्चं राहिलं नसतं. शिवाय इंग्रजी छान सुधारलं असतं. आणि आजी तर